आला आला चिंतामणी आला चिंतामणी आला. सो वेलकम मित्रांनो, फायनली तो दिवस आला गाईस. खूप दिवसापासून ह्या व्हिडिओची मी वाट बघत होतो की हा व्हिडिओ कधी येणार आणि कधी मी हा व्हिडिओ अपलोड करणार. बेसिकली आपण 10 दिवसापूर्वी एक सिरीज चालू केली होती 100 बाप्पाचे दर्शन. जर तुम्ही ही सिरीज पूर्ण बघितली असेल तर तुम्हाला आयडिया असेल की आपण 100 बाप्पाचे दर्शनची एक सिरीज चालू केलेली आहे. तर त्या सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला आयडिया असेल आपल्या आतापर्यंत 90 गणपतीचे दर्शन झालेले आहे. तर फक्त आपले 10 गणपतीचे दर्शन बाकी आहे. काही लोक या व्हिडिओमध्ये नवीन आले असेल. जर तुम्हाला आयडिया नसेल तर मी एक सिरीज चालू केली होती 10 दिवसापूर्वी 100 बाप्पाचे दर्शन. जर तुम्हाला या सिरीज बद्दल आयडिया नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन 100 बाप्पाची सिरीज ऍक्सेस करू शकता. सो कम बॅक दिस व्हिडिओ. लिटरली काय या सिरीज मध्ये मी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी कुठे कुठे फिरलो. मला अजूनही मला विश्वास नाही होत की मी एवढ्या लोकेशन मध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आणि त्यामध्ये सुद्धा काय सिरियसली सांगतो मी तुम्हाला, खूप ठिकाणी एवढा मोठा पाऊस होता. खूप असे नवीन लोक मला भेटले. खूप लोकांनी मला हेल्प पण केली या सिरीज मध्ये. सिरियसली गाईज असे लोक पण मला भेटले की त्यांना मी सिरियसली लिटरली सांगतो काय की मी त्यांना ओळखत पण होतो. असे लोक पण आले आणि मला त्यांच्यामुळे बाप्पांचे दर्शन भेटले. सिरियसली काय. आणि ते लोक आता मला या सिरीजला फॉलो करतात. ते बघत असतील तर त्यांना थँक्यू बोलतो सर्वात पहिले. त्याच्यामुळे मला खूप बाप्पांचे दर्शन झाले. तर सर्वप्रथम ह्या व्हिडिओची जेव्हा स्टार्टिंग झाली तर सर्वात पहिले मी हात जोडले, थँक्यू बोललो बाप्पाला आणि त्या सर्व लोकांना ज्यांनी या सिरीजमध्ये मला खूप हेल्प केली. आणि या सिरीजमध्ये मी खूप सारे प्रॉब्लेम पण फेस केले. त्यामध्ये पाऊस होता, खूप ठिकाणी लाईनीमध्ये बाप्पाचे दर्शन घ्यायला लागले. सगळ्यात जर तुम्ही याआधी बाकी लोकांचा जर सिरीज बघितला असेल 100 बाप्पाच्या दर्शनाचा, तर हे लोक बेसिकली त्यांची ओळख असतात आणि डायरेक्टली बाप्पाचे दर्शन घेतात. त्यामुळे त्यांचे 100 गणपतीचे दर्शन फक्त आणि फक्त एका दिवसामध्ये कंप्लीट होते. पण आपण तसं केलं नाही गायचं. आपण स्टार्टिंग केली आपल्या गावापासून, घरचा गणपती, आणि तिथून हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप आपण गणपतीचे दर्शन घेत आपल्याला बेसिकली ह्या सर्व सिरीजमध्ये आपल्याला 10 दिवस लागले बाप्पाच्या दर्शनासाठी. तेव्हा कुठे आपले 100 गणपतीचे दर्शन झाले. आणि या टोटल 10 दिवसामध्ये मी कुठे कुठे फिरलो काही सिरियसली मला अजूनही लिटरली मला विश्वास नाही होत की मी एवढ्या ठिकाणी फिरलो आणि मी एवढ्या बाप्पाचे दर्शन घेतले. मग काही ठिकाणी मी लिटरली सांगतो काही एकटा फिरत होतो आणि एकटा शूट करत होतो. कारण की आपल्याला तिथे मोठे मोठे मंडळ होते, मोठे मोठे लाईनी होत्या बाप्पाच्या, मोठे मोठे बाप्पा सुद्धा होते. सगळ्याच तुम्हाला आयडिया असेल जर मुंबईमध्ये कोणत्या पण बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर मोठ्या मोठ्या लाईनी लावायला लागतात. सो बेसिकली त्यामुळे मला बाप्पाचे दर्शन खूप स्लो होत होते. मोठ्या मोठ्या लाईनीमध्ये मला क्रॉस करून मला बाप्पाचे दर्शन घ्यायला लागत होते. सो काही फायनली या सिरीजचा आपला 10वा दिवस आहे. सो वेलकम टू डे 10 एक्सप्लोरिंग 100 गणपती बाप्पा इन डे 10. सो गाई आपला एवढ्या दिवसाची सिरीज आज फायनली कंप्लीट होणार आहे. ते गर्दी दिसते फुल भाई, एकदम गर्दी, जाईल तिकडे पब्लिक आहे. सो गाई आता आम्ही डिसाईड केलं इथं ब्रिज आहे, लालबागचं दर्शन घ्यायचं आहे तर त्या ब्रिजवरती जातो. म्हणजे खाली एवढी गर्दी असते ना सिरियसली. आता त्या गर्दीतून वरती आलोय. आता इथे जाऊया बघ, इथे ब्रिजवरतून दर्शन घेऊया. लास्ट टाइम इथे आलतो ना सेम सीन असं वाटतं रिपीट झालंय. बघा इथे डेकोरेशन चालू होतं लास्ट टाइम पण, आणि सेम आता पण डेकोरेशन चालू आहे बघा. मागच्या वर्षी आलतो ना त्या टायमाला पण इथे डेकोरेशन चालू होतं. मला वाटलं तेच रिपीट होते. तर इथे ब्रिज स्टार्ट होतो, खूप लांब आहे. आय थिंक 1-1.5 किलोमीटर ब्रिज आहे. तो क्रॉस करून जायला लागतो तेव्हा वरतून बाप्पाचं दर्शन होतं. सो बेसिकली आज 10वा दिवस आहे बाप्पाच्या दर्शनाचा. आज गणपती जाणार आपले. तुम्ही विसर्जनला आले, आपले जे पण गणपती राहिले ते आजच दर्शन घ्यायचं आहे. तो गाईज हा बघा ब्रिज स्टार्ट झालेला आहे. तर आपल्याला 1.5 किलोमीटर चालायला लागेल तेव्हा कुठे आपल्याला वरतून दर्शन भेटेल. वरती गर्दी कमी असते गाईज, त्यामुळे चाललंय. लास्टचा व्हिडिओ बघितला असेल लास्ट इयरचा, तर तुम्हाला आयडिया असेल मी लास्ट इयरला पण इथूनच गेलतो. आपल्याला एक लिफ्ट दिली. तर आज आपले सर्व बाप्पाचे दर्शन कंप्लीट होणार आहे. 100 बाप्पा आपले दर्शन कंप्लीट होणार आहेत. सो गाईज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आज तुम्हाला खूप मोठे मोठे गणपती, खूप मोठ्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत. सो चला जाऊया पुढे.
लोकांची एवढी गर्दी स्टार्ट होते ना काही सिरियसली लिटरली मला विश्वास नव्हता की एवढा क्राऊड पण असेल ह्या वर्षी सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी, विसर्जनला ते सुद्धा. कारण की मी जसे जसे लालबागच्या राजाकडे जात होतो तशी तशी गर्दी वाढत होती आणि एक टाइम असा आला की एवढी गर्दी झाली काही लिटरली बाहेर निघायला पण रोड नव्हता आणि आतमध्ये जायला सुद्धा रोड नव्हता. काही एवढ्या गर्दीतून बाहेर आलो ना, काय सांगू, बेकार गर्दी होती. अडकलेलो आम्ही, बाहेर निघायला चान्सच नव्हता. त्या गर्दीतून बाहेर निघलो, बोललो तिथं ब्रिज आहे, ब्रिजवरून लालबागचं दर्शन घेऊ बोललो. आता निघूया. आज शेवटचा दिवस आहे, बाप्पा चालले त्यामुळे एवढी गर्दी आहे. विसर्जन 10वा दिवस आहे आज. टपलीच्या हालत बघा काय झाले. त्या लालबागच्या गर्दीमध्ये गेलो आणि हे हालत झाले. हो बाई, गर्दी बघा किती इथे. चिंतामणी बाहेर आल्या त्यामुळे एवढी गर्दी झाली बघा. तेवढी गर्दी काही लोक बाहेर आले चिंतामणी, त्यामुळे एवढी गर्दी झाली. फुल पब्लिक आले. आता चिंतामणी झालं. आता लालबाग बाहेर येणार आहे थोड्याच वेळामध्ये. एवढी गर्दी आहे ना, काही फुल गर्दी आहे. आणि सगळीकडे आम्ही ब्रिजवरती आलोय त्यामुळे गर्दी आम्हाला काही नाही. आजची बघा ना, एवढा क्राऊड आहे, तुम्हाला दाखवतो आता. बघा काही इथे डेकोरेशन आपल्याला वरतून दिसतंय. आपल्याला लालबागचा जो गेट आहे ना, एंट्री गेट, ते तुम्हाला इथे डेकोरेशन दिसतंय बघा ब्रिजवरतून. आणि इथं ऑलरेडी पब्लिक ना एवढी जागा वगैरे पकडून उभे. आता बघूया तिथे जागा, मागच्या लास्ट टाइम भेटलेली जागा. हे बघा पब्लिक कशी बसले बघा काहीच. म्हणजे इथं सर्व लालबागची एकदम दहशत आहे बाबा मुंबईला. तुम्ही कधी पण बघा, लालबागसाठी लोक ना एकदम दर्शनासाठी मरतात बघा. लालबागचं डेकोरेशन एवढं खतरनाक आहे ना बघा. वरती एवढं चांगलं केलं आहे बाई, सिरियसली क्रेझी एकदम. तो गाईज हे बघा लालबागचं यावर्षीचं डेकोरेशन बघा. वरती आलोय, एक नंबर डेकोरेशन केलंय ना, सिरियसली काय वरतून लय भारी दिसतंय बघा. लालबागचा राजा अजून आलेला नाही. बघूया इकडे पुढे जाऊन, काय दिसत तर नाही.
फुल गर्दी आहे बघा. आणि त्या साईडला तो बघा सिरियसली तिथून लालबाग बाहेर येणार आहे, ते तिथे गर्दी बघा किती झाली. त्या साईडला जायचं आपल्याला पण. चला जाऊया. इथे आपण हे डेकोरेशन बघायसाठी आलो होतो. फुल सिक्युरिटी टाईट आहे आणि जाम गर्दी पण आहे आज. आपल्या 30 बाप्पांचं दर्शन होणार आहे आज. सिरियसली लालबागचं दर्शन घ्यायचं आपल्याला, सर्वात इम्पॉर्टंट. तो काही जाम पाऊस चालू झाला आता. ब्रिजवरून खाली आले आता. खालून समोरून मला वाटलं बाप्पांचं दर्शन खालून सरळ होईल, क्लिअर होईल आणि आपले फोटो आणि व्हिडिओ पण चांगले शूट होते म्हणून खाली आले. ब्रिजवरतून खाली आलो. वापस 2-1.5 आय थिंक 4.5 किलोमीटर चालला असेल वर खाली करत. जाऊ दे, आपला लास्टचा दिवस आहे आज. आपल्या सगळ्या बाप्पांचे दर्शन झाले पाहिजे. इम्पॉर्टंट आहे आज दर्शन घ्यायचं, काही करून घ्यायचं आपल्याला. गर्दी बघा काय, एवढी गर्दी नाही इथे. मागे गिरगावचा राजा. दर्शन आपल्याला होणं इम्पॉर्टंट आहे ना. काही जाम पाऊस पडते आणि चालत जाय 4 किलोमीटर आहे, त्यामुळे आपल्याला चालत नाही जाऊ शकत. गिरगावला जाऊया, तिकडे भरपूर गणपतीचे दर्शन होतील. तर टॅक्सी पकडले, टॅक्सीतून डायरेक्ट शॉर्टकट डायरेक्ट गिरगाव चौपाटी. लालबागचं दर्शन झालं. डेंजर गर्दी होती. लालबाग का राजा थोड़ी आया हो. अभी इधर नीचे आया, ब्रिज उतर के नीचे आ गया लालबाग. अच्छा आ गया. हाँ, इसलिए तो गर्दी आ गया नीचे पूरा. गर्दी बहुत गर्दी हो गया, पूरा पैक. तर नाश्त्याची सोय केली. संध्या जाऊया का? भूक लागली सकाळपासून खाल्लं नाही थोडं. आता बसलो एवढं शांती वाटते. काय खाल्लं आपण? डोसा इडली त्याच्यावरच आहे. इडली खाल्लं सकाळी. आता पोहे खाल्ले ना. आज व्ह्यू बघा मुंबईचा. काही आता आलेलं आहे गिरगाव चौपाटीला. बघा गर्दी किती आहे. गर्दी आहे एकदम त्या साईडला. आता आपल्या सर्व बाप्पांचे दर्शन होणार आहेत आपल्याला. आला लालबागचा राजा आला. गर्दी बघा. वाटत नाही लय पाणी आहे ना. गाई वापस निघालेलं आहे आता. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे गिरगावला. एवढी गर्दी होती. विसर्जन बाप्पा 10 दिवस झाले संपले. आता जाऊया घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटू अशाच नवीन सिरीजमध्ये.
तोपर्यंत चला बाय बाय. तुम्ही अजूनही सिरीजचे हे व्हिडिओ बघितले नसेल तर लवकरात लवकर जावा, प्लेलिस्टमध्ये जावा आणि पहिल्यापासून व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन सिरीज आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. आणि कमेंट नक्की करा जेणेकरून मला अजून मोटिवेशन भेटेल असे सिरीज असे व्हिडिओ बनवण्यासाठी. चला भेटू असं इंटरेस्टिंग नवीन सिरीजमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.